जय श्री कृष्ण. मित्रांनो, आपण सर्वजण आपल्या प्रिय माधवाचे भक्तीने ध्यान करूया. हे गोविंदा, आज ही कथा पूर्ण एकाग्रतेने आणि अढळ श्रद्धेने ऐकणाऱ्या कोणत्याही सद्गुणी आत्म्याचे सर्व दुःख संपुष्टात येवो आणि तुमची दैवी कृपा त्यांच्यावर सदैव राहो. या सादरीकरणाला खरोखर प्रेम, लाईक देणाऱ्या आणि तुमच्या ज्ञानाच्या या केंद्राला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे कुटुंब शाश्वत आनंद, समृद्धी आणि समाधानाने भरलेले राहो. आता आपण या अमृत सारख्या चर्चेला गती देऊया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे कुंतीपुत्र, प्रत्येक परिस्थितीत जो व्यक्ती आपल्या स्वाभिमानाचे रक्षण करतो तो आतून खरोखरच शक्तिशाली असतो. लक्षात ठेवा, हे जग कधीही अशा लोकांचा आदर करत नाही ज्यांना स्वतःच्या प्रतिष्ठेची किंमत नाही. जेव्हा तुम्ही तुमची प्रतिष्ठा बाजूला ठेवता आणि तुमचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला महत्त्व देता, तेव्हा तुम्ही नकळत स्वतःला मानसिक वेदनांकडे ढकलता. ज्यांना तुमच्या उपस्थितीचा आदर कसा करायचा हे माहित नाही, त्यांना तुमची अनुपस्थिती कधीही जाणवणार नाही. म्हणून जिथे तुमच्या निष्ठेची आणि सत्याची थट्टा केली जाते तिथेच निघून जाणे चांगले. नाते संबंधांमध्ये समर्पण आवश्यक आहे, पण स्वाभिमानाच्या किंमतीवर नाही. जेव्हा तुम्ही सतत इतरांच्या मानकांनुसार वागण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या अस्तित्वापासून दूर जाता. कधी कधी शांत राहून अंतर राखणे हा पराभव नसून तुमचा सन्मान जपण्याचा एक शहाणपणाचा निर्णय असतो. जे तुमचे प्रयत्न सामान्य मानतात ते तुमच्या शुद्ध भावनांना पात्र असू शकत नाहीत. कोणत्याही बंधनाचा पाया समानतेवर आधारित असतो. जिथे एक पक्ष सवलत देतो आणि दुसरा फक्त स्वीकारतो, तो नातेसंबंध नसून तडजोड असते. जे तुमच्या भावना वारंवार दुखावतात आणि नंतर औपचारिक माफी मागितल्यानंतर तेच वर्तन पुन्हा करतात, त्यांना सुधारण्याची इच्छा नसते. त्यांना फक्त तुमच्या सहनशीलतेची परीक्षा कशी घ्यायची हे माहीत असते. जेव्हा कोणी तुमच्या सीमांचे सतत उल्लंघन करते, तेव्हा समजून घ्या की यात प्रेम नाही तर फक्त स्वार्थ आहे. इतरांना खुश करण्याच्या शर्यतीत तुम्ही तुमची आंतरिक शांती नष्ट करता. प्रेमाचा मार्ग नेहमीच दुतर्फा असतो. एकतर्फी प्रयत्न कधीही कायमचे असू शकत नाही. सत्य आणि परस्पर आदराला समान महत्त्व दिले तरच नातेसंबंध टिकतात. जर तुम्ही एखाद्यासाठी सर्वस्व त्यागले तर लोक ते तुमचे नशीब म्हणून स्वीकारतात, आणि जे नशीब म्हणून स्वीकारले जाते ते त्याचे महत्त्व गमावते. म्हणून स्वतःवर इतके प्रेम करा की कोणीही तुम्हाला कमी लेखण्याची हिंमत करू नये. आयुष्य आपल्याला वारंवार शिकवते की जे तुमच्या जीवनशक्तीचा आदर करत नाहीत ते तुमच्या अनुपस्थितीचीही कदर करणार नाहीत. तुमच्या भावनांचे मूल्य समजून घ्या, कारण जे मनाने शुद्ध आहेत तेच जगातील जखमांमुळे सर्वात जास्त दुःख सहन करतात. या व्यावहारिक जगात जोपर्यंत तुम्ही त्यांच्या गरजा पूर्ण करता तोपर्यंत लोक तुमच्या जवळ राहतात. एकदा त्यांचा उद्देश साध्य झाला की ते दूर जातात. म्हणून तुमचे मन निरुपयोगी आसक्तींमध्ये बांधू नका. जे खरोखर तुमच्या जवळ आहेत ते तुमच्या शांततेत लपलेले दुःख वाचतील. इतर फक्त त्यांच्या सोयीनुसार तुमच्या शब्दांतर अर्थ लावतील. खरे नातेसंबंध शब्दांवर अवलंबून नसतात, ते कृतींनी मजबूत होतात. आणि ज्याच्या वागण्यात पारदर्शकता नसते त्याच्या सोबत राहणे हा केवळ एक भ्रम आहे. जेव्हा तुम्ही एखाद्यावरची निष्ठा सिद्ध करण्यासाठी सतत वाद घालता, तेव्हा तुम्ही हे विसरता की खरी जवळीक शब्दांनी नाही तर भावनांनी ओळखली जाते. जे तुमच्यासाठी वेळ काढू शकत नाही ते खरोखर व्यस्त नसतात. उलट ते तुमच्यापेक्षा स्वतःच्या प्राधान्यांना प्राधान्य देतात. फक्त वाईट हेतू असलेले लोकच कामात टाळाटाळ आणि सब्बींचा अवलंब करतात. वारंवार क्षमा करणे हे उदार असते, परंतु ते इतरांना देखील शिकवते की तुमच्या सहनशीलतेला सीमा नसते आणि ते तुमचे शोषण करू शकतात. जर एखाद्याला तुमच्यासोबत राहण्याचे मूल्य समजत नसेल तर त्यांच्या जाण्याबद्दल शोक करणे हे स्वतःवर अन्याय आहे. जिथे आदर नाहीसा झाला आहे तिथे क्षणभरही राहणे योग्य नाही. काही बंध प्रेमाचा अंश असल्याने टिकत नाहीत, तर एक पक्ष सतत सहन करतो आणि दुसरा सतत शोषण करतो म्हणून टिकतात. जे तुमच्या भावना समजून घेऊ शकत नाहीत त्यांना तुमचे मौन देखील विनाशकारी वाटेल. अशा लोकांची सेवा करण्यास नेहमीच तयार राहणे आत्मघातकी आहे. संवादाच्या या युगात कोणीही इतके व्यस्त नाही की ते प्रतिसाद देऊ शकत नाहीत. ही फक्त पसंतीची बाब आहे. जर कोणी तुमचा सतत अपमान करत असेल तर हे स्पष्ट आहे की त्यांच्या नजरेत तुमचे कोणतेही स्थान नाही. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या फायद्याचे साधन असता तोपर्यंत लोक तुमचे सोबती राहतात. एकदा त्यांच्या स्वार्थी इच्छा पूर्ण झाल्या की ते स्पष्टीकरण न देता दूर जातात. म्हणून लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका, तर त्यांच्या चारित्र्याकडे आणि वागण्याकडे लक्ष द्या. योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्थ, जो व्यक्ती आपल्या मर्यादा ओळखतो आणि सन्मानाने जीवन जगतो तोच जगातील सर्वोत्तम असतो. जर तुम्हाला वारंवार सिद्ध करावे लागत असेल की तुम्ही एखाद्यासाठी अपरिहार्य आहात, तर त्या नात्याला पूर्ण क्षमतेने गाठले आहे असे समजा. तुमच्या उपस्थितीचा अनादर करणाऱ्या व्यक्तीवर वेळ वाया घालवणे शहाणपणाचे नाही. जेव्हा तुमच्या भावनांचा अनादर होऊ लागतो तेव्हा शांतपणे निघून जाणे हा सर्वोत्तम निर्णय आहे. तुमच्या हृदयाचे दरवाजे अशा पाहुण्यांसाठी उघडू नका जे फक्त त्यांच्या स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यासाठी येतात आणि जातात. जेव्हा तुम्ही तुमचा आनंद इतरांच्या मतांवर आधारित करता तेव्हा तुम्ही तुमची मनःशांती गमावता. खरा आनंद तुमच्या अंतरात असतो.
तो कोणाच्याही परवानगीवर अवलंबून नसावा. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या इच्छा पूर्ण करता तोपर्यंत काही लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील, परंतु ज्या क्षणी तुम्ही तुमच्या सीमा आखता ते तुम्हाला स्वार्थी असे नाव ठेवतात. एकसमान वचनबद्धता कोणतेही नाते टिकवू शकत नाही. जेव्हा फक्त एक व्यक्ती मान देते तेव्हा नात्याचा तोल बिघडतो. कोणतेही नाते इतके कमकुवत नसते की ते एका चुकीने तुटू शकते, किंवा इतके मजबूत नसते की ते फक्त औपचारिक माफीने दुरुस्त करता येते. खरे नातेसंबंध परस्पर विश्वास आणि आदरावर आधारित असतात. ज्यांना फक्त त्यांना जे आवडते ते ऐकायचे असते ते सत्याला सामोरे जाण्याचे धाडस गमावतात. म्हणून तुमचे सत्य सिद्ध करण्यात ऊर्जा वाया घालवू नका. जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा श्रेष्ठ दिसण्यासाठी तुमचा स्वाभिमान कमी करता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वाभिमानाच्या विरोधात गुन्हा करता. जे तुमच्यावर खरोखर प्रेम करतात ते तुमच्या अंतरात्माचा आवाज ऐकतील, आणि ज्याला फक्त तुमचा वापर कसा करायचा हे माहित आहे त्याला तुमचे दुःख देखील ओझे वाटेल. लक्षात ठेवा, जो तुम्हाला फक्त गरजेच्या वेळी आठवतो तो तुमच्यावर प्रेम करत नाही तर तुमची उपयुक्तता. काही लोकांचे वर्तन तोपर्यंतच गोड असते जोपर्यंत तुम्ही त्यांच्या अटींचे पालन करता. ज्या क्षणी तुम्ही स्वतःसाठी नियम बनवता त्यांचे वर्तन विषारी बनते. जगात काही लोक तुमच्या साधेपणाला कमकुवतपणा समजतात, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी नाही म्हणायला सुरुवात करता तेव्हा ते तुमच्यावर बदल झाल्याचा आरोप करतात. तुमच्या उपस्थितीत तुमच्याकडे डोळेझाक करणाऱ्या व्यक्तीची आठवण ठेवणे म्हणजे तुमच्या प्रतिष्ठेचा अपमान आहे. लोक एका रात्रीत बदलत नाहीत. वेळ फक्त त्यांचे मुखवटे काढून टाकते आणि त्यांचे खरे स्वरूप प्रकट करते. जेव्हा तुम्ही तुमच्या हास्याच्या चाव्या इतरांना देता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनावरील नियंत्रण गमावता. ज्यांना वारंवार स्पष्टीकरणांची आवश्यकता असते ते कधीही तुमचे आत्मसाथी असू शकत नाहीत, कारण आत्मसन्मानाला न सांगताही सर्व काही समजते. तुमच्या स्वाभिमानाचे रक्षण करणे हे अहंकार नाही तर स्वाभिमानाचे एक आवश्यक वैशिष्ट्य आहे. जे सुरुवातीला तुमच्यात नम्रतेचा फायदा घेतात ते नंतर तुमचा स्वाभिमान अहंकार म्हणतील. तुम्ही मानवतेसाठी कितीही चांगले केले तरी तुमची दृष्टी समजून घेण्यास नकार देणारा नेहमीच तुमच्या नशिबावर आणि हेतूवर शंका घेईल. प्रत्येक जण स्वतःच्या संकुचित विचारसरणीवर आणि वैयक्तिक हितसंबंधांवर आधारित तुमची किंमत ठरवतो. म्हणून जीवनात तक्रारींवर कमी लक्ष केंद्रित करा आणि अनुभवातून शिकलेल्या धड्यांवर अधिक लक्ष केंद्रित करा. कालच्या चुकांवर शोक करणे म्हणजे तुमचे भविष्य अंधारात ढकलण्यासारखे आहे. नशिबात जे लिहिले आहे ते घडेल, म्हणून उद्याच्या चिंतेसाठी आजच्या आनंदाचा त्याग करू नका. चिंता ही एका झुल्यासारखी आहे जी तुम्हाला हालचाल करत राहते पण कुठेही घेऊन जात नाही. नाती फक्त एकत्र बसून किंवा जेवण वाटून बांधली जात नाहीत, तर प्रतिकूल परिस्थितीत सोबत उभे राहून मजबूत होतात. खरा मित्र तो असतो जो संकटाच्या वेळी तुमच्या पाठीशी उभा राहतो, मग तो मार्ग कितीही कठीण असला तरी. जिथे तुमचे अस्तित्व मूल्यहीन नसेल तिथे तुमचा वेळ वाया घालवू नका. नाते टिकवून ठेवण्यासाठी स्वाभिमानाचा त्याग करणे म्हणजे तुमच्या आत्म्याला चिरडण्यासारखे आहे. जर कोणी सतत तुमचा अवमान करत असेल तर नवीन मार्ग निवडणे शहाणपणाचे आहे. स्वतःसाठी आणि एकांतासाठी वेळ काढणे स्वार्थी नाही, परंतु मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. या जगात तुमच्या कल्याणाची चौकशी करणारे असंख्य लोक तुम्हाला आढळतील, परंतु जे तुमच्यावर खरोखर प्रेम करतात ते दुर्मिळ आहेत. तुम्ही अनोळखी असलात तरी दान करणारा तुमचा स्वतःचा असतो, आणि तुम्ही तुमचे स्वतःचे असलात तरी स्वार्थी हेतू साध्य करणारा अनोळखी असतो. व्यक्तीची खरी ओळख त्यांच्या वंश किंवा संपत्तीने ठरवली जात नाही, तर त्यांच्या वर्तनाने आणि कृतीने ठरवली जाते. जर तुम्हाला एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याची संधी मिळाली तर ती कधीही सोडू नका, कारण एखाद्याला आनंद देणे हे सर्वात पवित्र कार्य आहे, जे शेवटी तुमच्याकडेच आशीर्वाद म्हणून परत येते. योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, जो दुसऱ्यांच्या दुःखाबद्दल करुणा दाखवतो आणि आपल्या कृतींमध्ये शुद्धता राखतो तोच देवाचा प्रिय भक्त आहे. तुमचा सहवास खूप काळजीपूर्वक निवडा, कारण चांगली संगत तुम्हाला उंचीवर घेऊन जाऊ शकते, तर वाईट संगत माणसाला आतून पोकळ आणि थकवते. ज्याप्रमाणे एखादे रोप योग्य मातीतच फुलते त्याचप्रमाणे माणूस योग्य वातावरणातच पूर्णपणे विकसित होऊ शकतो. चवीच्या कळ्या सोडून दिल्याने शरीराला फायदा होतो, निरर्थक वाद सोडून दिल्याने मनाला शांती मिळते, आणि अनावश्यक चिंता सोडून दिल्याने जीवनात संतुलन येते. खरे स्वातंत्र्य आणि आनंद त्यागातच राहतो, कारण ज्याला अलिप्त राहायचे आहे त्यालाच खरोखर कसे जगायचे हे माहीत असते. शंका आणि संशय मानवी नातेसंबंधांना हळूहळू वाळवीसारखे नष्ट करतात आणि शेवटी मनाला विषारी बनवतात. माणसाच्या चारित्र्याला प्रमाणपत्राची गरज नसते, ते त्यांच्या सातत्यपूर्ण कृतींच्या आभामध्ये नैसर्गिकरित्या चमकते. कधी कधी शांतता ही सर्वात शक्तिशाली प्रतिक्रिया असते, तर शब्द हे जगातील सर्वात धारदार शस्त्र असू शकतात. ते जीवनाचे शाश्वत सत्य आहे, आणि ही अनुभवातून जगलेल्या जीवनाची कहाणी आहे. आपल्याला येणारी प्रत्येक कठीण परिस्थिती आपल्याला काहीतरी शिकवते. आपल्याला फक्त ती समजून घेण्यासाठी अंतर्दृष्टीची आवश्यकता असते. पण कठीण परिस्थितीत असतो तेव्हा आपण अनेकदा देवाकडे तक्रार करतो की तो आपली परीक्षा का घेत आहे, परंतु वास्तविकता अशी आहे की हे अतिशय कठीण काळ आपल्याला आतल्या विजांइतके शक्तिशाली बनवतात.
माधव म्हणतात, हे कुंतीच्या पुत्रा, जेव्हा एखादी व्यक्ती परिणामांची अपेक्षा सोडून देते आणि केवळ आपल्या कृतींवर लक्ष केंद्रित करते, तेव्हा तो सर्व भीती आणि भ्रमांच्या पाशातून मुक्त होतो. श्रीकृष्णाची प्रत्येक शिकवण आपल्याला आठवण करून देते की भक्ती, संयम आणि सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या प्रवासीला कधीही पराभूत करता येत नाही. त्यांनी गांडीवाच्या सहाय्याने अर्जुनाला समजावून सांगितले की खरे महाभारत केवळ कुरुक्षेत्राच्या रणांगणावरच नव्हे, तर सतत मनुष्याच्या अंतरंगातही घडते. जो आपल्या अंतर्गत संघर्ष आणि वैचारिक गोंधळावर विजय मिळवतो, तो खरोखरच एक महान योद्धा आहे. आपण प्रत्येक अडथळ्याला संधी म्हणून स्वीकारले पाहिजे, कारण जोपर्यंत आपण युद्धभूमीवर पडलो नाही, तोपर्यंत आपण कधीही दृढ राहण्याची कला शिकणार नाही. जेव्हा जीवनाचे मार्ग अस्पष्ट आणि गुंतागुंतीचे वाटतात, तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की प्रत्येक दैवी कायद्यात एक परोपकारी उद्देश असतो. बऱ्याच वेळा आपल्याला त्वरित उत्तरे मिळत नाहीत, परंतु कालांतराने चित्र स्पष्ट होते. अढळ श्रद्धा राखणे ही सर्वात मोठी आध्यात्मिक तपश्चर्या आहे. जर आपले प्रयत्न प्रामाणिक असतील तर विलंब होऊ शकतो, परंतु गंतव्यस्थानापर्यंत पोहोचणे निश्चित आहे. देव आपल्याला जे हवे आहे ते देत नाही, तर आपल्या वाढीसाठी जे आवश्यक आहे ते देतो. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाला त्याच्या इच्छेनुसार नाही, तर त्याच्या आरोग्यानुसार पोषण देते, त्याचप्रमाणे देव आपल्या खऱ्या गरजांनुसार त्याची कृपा करतो. मानवांनी प्रयत्न करत राहिले पाहिजे, कारण स्थिरता केवळ सतत प्रयत्नांनीच शक्य आहे. आयुष्यात आपल्याला जे मिळते ते नशीब असते, पण आपण काय बनतो हे आपल्या सध्याच्या प्रयत्नांवरून ठरते. संकटांपासून पळून जाणे हा उपाय नाही, कारण देव फक्त त्यांनाच मदत करतो जे स्वतःच्या जीवनाच्या युद्धभूमीवर धैर्याने उभे राहतात. श्रीकृष्णाने घोषित केले की जेव्हा जेव्हा माणूस धर्म, शौर्य आणि सत्याच्या मार्गापासून दूर जातो, तेव्हा अनितीचे वर्चस्व वाढते आणि नंतर संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी दैवी चेतना उदयास येते. आपण दृढ विश्वास ठेवला पाहिजे की देव आपले प्रत्येक आवाहन ऐकत आहे, फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहे. म्हणून निराशा म्हणजे अज्ञान आणि धीराने वाट पाहणे म्हणजे खरे शरणागती. पूर्ण समर्पणाने पुढे जाणाऱ्यांच्या मार्गातील अडथळे नारायण स्वतः दूर करतात. तुमच्या जीवनाचे लगाम या परमात्म्याला सोपवा, कारण सर्वोत्तम वेळ आणि पद्धत कशी निवडायची हे फक्त त्यालाच माहित आहे. श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेला दैवी संदेश आजही प्रत्येक साधकासाठी प्रेरणास्त्रोत आहे. तो आपल्याला शिकवतो की खरा विश्वास असा असतो जो काळाच्या अगदी अंधारातही अढळ राहतो, कारण जे परमात्म्याला शरण जातात त्यांना कधीही पतन होऊ दिले जात नाही. जेव्हा अर्जुनाने गोविंदाचे गूढ स्मित पाहिले, तेव्हा तो उत्सुकतेने भरला. त्याला समजले नाही की भगवंतांच्या प्रत्येक लीला इतक्या गहन का आहेत. मग माधवांनी त्याला जीवनाचे शाश्वत सत्य समजावून सांगितले, जे आजही मानवतेचे मार्गदर्शन करत आहे. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण प्रामाणिकपणे पूर्ण करते आणि भविष्याबद्दलच्या चिंतांपासून मुक्त असते, तेव्हाच त्याला खरे स्वातंत्र्य मिळते. त्यांनी स्पष्ट केले की जीवनातील प्रत्येक कृतीचे ध्येय केवळ विजय नसून आत्मसाक्षात्कार असावे. लढाया केवळ तलवारीने जिंकल्या जात नाहीत. खरा विजय अहंकार, लोभ आणि आसक्तीवर मात करण्यात आहे. जो स्वतःमधील अंधारावर विजय मिळवतो तो तिन्ही लोकांचा विजेता असतो. जेव्हा आपण जीवनात एका चौरस्त्यावर उभे असतो, तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक दुविधेमागे एक दैवी उद्देश असतो. जेव्हा हृदयात शांती स्थापित होते, तेव्हा बाह्य अशांतता आपल्यावर परिणाम करू शकत नाही. देव म्हणतो की आज तुमच्याकडे जे आहे ते तुमच्या भूतकाळातील कर्मांचे दान आहे, आणि उद्या तुमच्याकडे जे असेल ते तुमच्या वर्तमान कर्मांचे प्रतिबिंब असेल. म्हणून तुमच्या कर्तव्यावर पूर्ण एकाग्रता ठेवा. जेव्हा आपण देवाला आपला सारथी बनवतो, तेव्हा नीतिमत्ता आणि अनितीमधील फरक स्पष्ट होतो. त्यांनी असेही स्पष्ट केले की मानवतेची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे परिस्थितीला दोष देणे, जेव्हा प्रत्येक परिस्थिती आपल्याला घडवते. आपण आपले दुःख गुरु म्हणून स्वीकारायला शिकले पाहिजे. जरी जगात श्रद्धा तुटली तरी परमपित्यावर विश्वास ठेवा, कारण तो आपला अंतिम आधार आहे. ज्याप्रमाणे पौर्णिमा अमावस्येनंतर येणारच असते, त्याचप्रमाणे प्रत्येक संकटानंतर एक नवीन आणि तेजस्वी पहाट देखील येते. जेव्हा मन अशांत असते, तेव्हा परमेश्वराच्या चरणांवर आपले लक्ष समर्पित करा, कारण तेथे स्थिरता प्राप्त होते. खरा धर्म तोच आहे जो आपल्याला सर्व प्राण्यांसाठी प्रेम, करुणा आणि सहिष्णुता शिकवतो, कारण हाच मार्ग आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जातो. जो आपल्या आचरणात शुद्धता आणि स्वभावात नम्रता राखतो, तो खरोखर देवाचा प्रिय असतो. काळाची लाट बदलते, पण भक्ती आणि श्रद्धा अढळ राहतात. श्रीकृष्णाचा हा कालातीत संदेश आजही तितकाच प्रासंगिक आहे जितका तो द्वापर युगात होता. त्यांनी शिकवले की जेव्हा एखादी व्यक्ती प्रत्येक कृतीत देवाची उपस्थिती अनुभवू लागते, तेव्हा त्याचे जीवन अर्थपूर्ण बनते. म्हणूनच भक्ती आणि सत्याच्या मार्गावर चालणारा कधीही डगमगत नाही, कारण नारायण स्वतः त्याचे मार्गदर्शक बनतात.
जीवनाचा प्रत्येक नवीन दिवस आपल्यासोबत एक नवीन धडा घेऊन येतो. फरक फक्त दृष्टिकोनात आहे. काही जण ते आत्मसात करतात, तर काही जण उणीवांबद्दल तक्रार करण्यात आपला वेळ वाया घालवतात. खरे शहाणपण अधिक ज्ञान जमा करण्यात नाही, तर ते खोलवर समजून घेण्याच्या आणि क्षमा करण्याच्या क्षमतेत आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या अंतर्मनाला स्थिर आणि शांत करते, तेव्हा ते जगातील सर्वात अशांत वादळातही स्थिर राहू शकते. बाह्य वस्तूंमध्ये आनंद शोधणे व्यर्थ आहे, कारण शाश्वत शांती केवळ हृदयाच्या शांततेतच मिळते. वासुदेव म्हणतात की जो स्वतःमधील अंधार ओळखतो तोच खऱ्या ज्ञानाचा प्रकाश पाहण्यास पात्र ठरतो. इतरांच्या दोषांची चौकशी करण्यापूर्वी स्वतःच्या मनातील अशुद्धता काढून टाकण्यास शिका, कारण आत्मपरिष्करण ही सर्वात मोठी आध्यात्मिक साधना आहे. कोणतेही नाते तोपर्यंतच सुंदर राहते जोपर्यंत ते अपेक्षांच्या ओझ्यातून मुक्त असते, आणि जोपर्यंत ते तक्रार करणे थांबवत नाही तोपर्यंतच व्यक्ती मानसिकदृष्ट्या मजबूत राहते. काळाचा हा अटळ नियम आहे की जे तुमची कदर करत नाहीत त्यांना शेवटी तुम्हाला गमावल्याचा पश्चाताप होईल, आणि जे तुमचे मोठेपण समजून घेतात ते तुम्हाला कधीही विसरू देणार नाहीत. जगाच्या स्तुतीच्या मागे लागू नका, तर तुमच्या विवेकाच्या नजरेत स्वतःला शुद्ध ठेवा, कारण तीच तुमची खरी ओळख आहे. जग बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तुमचे विचार सुधारणे खूप चांगले आहे, कारण जेव्हा तुमची दृष्टी बदलते तेव्हा दृश्य आपोआप बदलते. प्रत्येक अडथळा तुम्हाला नष्ट करण्यासाठी येत नाही, तर तुमच्या आत लपलेल्या धैर्याच्या प्रचंड भांडाराची आठवण करून देण्यासाठी येतो. एक महान व्यक्ती तो नाही जो फक्त इतरांचे चांगले करतो, तर तो असतो जो एकांतातही अन्याय करत नाही. चारित्र्याची खरी परीक्षा संकटात येते, कारण गरजेच्या वेळीच एखाद्या व्यक्तीचे खरे स्वरूप प्रकट होते. जर एखादे नाते तुटले असेल किंवा प्रिय व्यक्ती निघून गेली असेल तर दुःखी होऊ नका. कदाचित तो अध्याय संपला असेल, जेणेकरून तुमच्या आयुष्यात एक नवीन आणि चांगली कथा सुरू होऊ शकेल. खरी समृद्धी संचयनात नाही, तर तुमच्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञतेत आहे. प्रत्येक नात्यात पारदर्शकता ठेवा, कारण खोट्यावर बांधलेला कोणताही राजवाडा जास्त काळ टिकू शकत नाही. जे इतरांना हानी पोहोचवून स्वतःची प्रगती करू पाहतात त्यांना शेवटी एकाकीपणाचा सामना करावा लागतो. जेव्हा नम्रता तुमच्या स्वभावात पसरते तेव्हा तुमच्या कृती तुमचे व्यक्तिमत्व प्रकट करू लागतात. दुसऱ्यांच्या प्रगतीचा हेवा करणे म्हणजे स्वतःचा प्रकाश विझवण्यासारखे आहे. एखाद्याच्या यशाचा हेवा करू नका, तर त्यातून प्रेरणा घ्या. कठोर परिश्रम आणि चिकाटीने मिळवलेल्या जीवनातील गोष्टी चिरस्थायी ठरतात. भाग्य नेहमीच धाडसी आणि मेहनती लोकांना साथ देते, परंतु जेव्हा ते शेवटच्या क्षणापर्यंत हार मानण्यास नकार देते तेव्हाच ते त्यांना बक्षीस देते. हसणे ही एक उदात्त कला आहे, आणि क्षमा ही एक महान शक्ती आहे. ज्यांनी दोन्हीमध्ये प्रभुत्व मिळवले आहे ते जीवनातील प्रत्येक धक्का सहजपणे सहन करू शकतात. जोपर्यंत तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नाही तोपर्यंत जग तुम्हाला कमकुवत समजेल. आत्मविश्वास हा एक जळता दिवा आहे, जो सर्वात गडद अंधारातही मार्ग प्रकाशित करतो. सर्वांना संतुष्ट करणे अशक्य आहे, परंतु स्वतःशी खरे राहणे निश्चितच शक्य आहे. लक्षात ठेवा, ज्या गोष्टींचा तुम्ही आदर करत नाही ती एक दिवस तुमच्या आयुष्यातून कायमची नाहीशी होईल. जग विश्रांती घेत असताना किंवा हार मानत असतानाही पुढे जात राहणे हे यशाचे खरे रहस्य आहे. कधी कधी आपण तुटल्यावर ज्या गोष्टी आपल्याला वेदना देतात त्या आपल्याला आंतरिक शक्ती शिकवतात. जो व्यक्ती त्यांच्या आवेगांवर आणि भावनांवर नियंत्रण मिळवतो तोच जगातील सर्वात मोठा विजेता असतो. प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात एका विशिष्ट उद्देशाने येतो. काही तुम्हाला संयम शिकवण्यासाठी, काही तुमच्या श्रद्धेची परीक्षा घेण्यासाठी, आणि काही अंतराचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी. खरे सौंदर्य चेहऱ्याच्या देखाव्यामध्ये नसते, तर एका शुद्ध आत्म्यात असते, जे इतरांना दुःखात पाहून वितळते. जोपर्यंत तुम्ही स्वतःची इतरांशी तुलना करता तोपर्यंत तुम्हाला तुमच्या आनंदाच्या वाट्यापासून वंचित ठेवले जाईल. तुलना हे एक प्रकारचे विष आहे आणि आत्मसमाधान हे अमृत आहे. जर कोणी तुम्हाला फसवले तर दुःखी होण्याऐवजी कृतज्ञ राहा, कारण त्यांनी तुम्हाला कोणावर विश्वास ठेवावा याबद्दल एक मौल्यवान धडा शिकवला आहे. जो व्यक्ती आपल्या पालकांची सेवा करण्यात परम आनंद अनुभवतो त्याला त्यांच्या आयुष्यात कधीही अत्यंत अंधाराचा सामना करावा लागणार नाही. तुमच्या कामगिरीबद्दल कधीही गर्विष्ठ होऊ नका, कारण काळाचे चाक सतत फिरत असते आणि प्रत्येकाची परीक्षा घेत असते. खरा विजेता तोच असतो ज्याच्यात पडल्यानंतर पुन्हा उठण्याचे धाडस असते. जेव्हा तुम्ही तुमचे विचार शुद्ध करता तेव्हा संपूर्ण विश्व तुम्हाला देवत्वाने भरलेले दिसते. जीवनाचे शिखर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर खरे हास्य आणण्यात आहे. सांसारिक स्पर्धेत नाही, तर तुमच्या स्वतःच्या मनाच्या शांतीत विजय मिळतो. इतर तुमच्याबद्दल जे पाहतात ते तुमच्या सत्याचे नव्हे तर त्यांच्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. तुमचे जीवन गुंतागुंतीपासून मुक्त करा आणि ते सोपे करा, कारण साधेपणामध्ये सर्वात खोल सत्य आहे. जेव्हा तुम्ही कोणताही दिखावा न करता दान करता तेव्हा देव तुमच्या कृतींवर हळूवारपणे हसतो. जे लोक इतरांचे दुःख अनुभवू शकतात तेच खरोखर जिवंत असतात, इतर फक्त अस्तित्वात असतात. जर तुमच्या हृदयात करुणा आणि चांगुलपणा असेल तर वाईट काळ देखील तुमचे नुकसान करणार नाही. जीवन एक उल्लेखनीय प्रवास आहे, जिथे प्रत्येक वळण धडे देते.
तुम्हाला फक्त ते स्वीकारण्याची तयारी हवी असते. जेव्हा एखादी व्यक्ती आत वळते आणि स्वतःचे विश्लेषण करते, तेव्हा त्याला बाह्य जगाचे क्षणभंगुरपणा समजू लागतो. लोकांना अनेकदा असे वाटते की आनंद बाह्य मार्गाने मिळतो, परंतु सत्य हे आहे की खरी तृप्ती मनाच्या संतुलनात असते. मन जितके शांत असेल तितके जीवन सोपे दिसते. या वेगवान जगात ज्यांना थांबून चिंतन कसे करायचे हे माहीत आहे, त्यांनाच योग्य दिशा मिळते. योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात, जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तो संपूर्ण सजीव आणि निर्जीव जग जिंकू शकतो. परिस्थिती काहीही असो, आपण आपल्या मूलभूत कर्तव्यांपासून विचलित होऊ नये, कारण कृती ही आपली शाश्वत ओळख आहे. इतरांकडून अपेक्षा करण्याऐवजी स्वतःला परिष्कृत करणे हा सर्वात मोठा प्रयत्न आहे. जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल करतो, तेव्हा जग आपोआप सुंदर दिसते. खोट्या सन्मानाची इच्छा माणसाला पोकळ करते, म्हणून स्वाभिमानाचे रक्षण करा, परंतु अहंकारापासून नेहमी अंतर ठेवा. नम्रता स्वीकारणारी व्यक्तीच खरोखर महानतेच्या शिखरावर पोहोचते. इतरांच्या चारित्र्यात दोष शोधण्यापूर्वी तुमच्या स्वतःच्या अंतर्मनातील अशुद्धता ओळखा, कारण जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हाच निर्णय योग्य असू शकतात. जर एखाद्याच्या भ्रष्ट वर्तनामुळे तुमचा अंतर्निहित चांगुलपणा हरवला असेल, तर समजून घ्या की तो चांगुलपणा फक्त एक देखावा होता. या जगातील प्रत्येक नात्याचा एक विशिष्ट कालावधी असतो, परंतु जो प्रामाणिक असतो तो त्यांच्या मृत्यूनंतरही लोकांच्या आठवणीत जिवंत राहतो. काळ प्रत्येक व्यक्तीची खरी ओळख प्रकट करतो. संकटाच्या वेळी जेव्हा तुमच्याकडे देण्यासारखे काही नसते, तेव्हा जो तुमच्या पाठीशी उभा राहतो तो तुमचा खरा हितचिंतक असतो. आनंद आणि दुःख दोन्ही आपल्या जीवनात महान शिक्षक असतात. आनंद आपल्याला जगण्याची कला शिकवतो, तर दुःख आपल्याला जीवनाचा खरा उद्देश समजावून सांगते. प्रत्येक दुःख तुम्हाला बदलण्यासाठी येते. जर तुम्ही त्यातून शिकलात तर ते वेदना नाही तर आशीर्वाद बनते. स्वतःशी एकनिष्ठ असलेली व्यक्तीच इतरांप्रती न्यायी असू शकते. इतरांना दोष देण्यापूर्वी त्या परिस्थितीत तुमच्या स्वतःच्या वर्तनावर विचार करा, कारण कोणताही बदल नेहमीच स्वतःपासून सुरू होतो. जीवनातील प्रत्येक अपयश हे प्रत्यक्षात एक लक्षण आहे की देवाने तुमच्यासाठी आणखी चांगले काहीतरी राखून ठेवले आहे. कोणाच्या कठोर शब्दांनी निराश होऊ नका, कारण फळ देणाऱ्या झाडांवर अनेकदा दगड फेकले जातात. शांतता नेहमीच कमकुवतपणाचे लक्षण नसते. बहुतेकदा ती जगातील सर्वात प्रभावी प्रतिक्रिया असल्याचे सिद्ध होते. एखाद्या व्यक्तीचे खरे सौंदर्य त्यांच्या दागिन्यांमध्ये नसते, तर त्यांच्या शब्दांच्या गोडव्यात आणि त्यांच्या वागण्याच्या शालीनतेमध्ये असते. काळानुसार चेहऱ्याचे भाव बदलतील, परंतु त्यांचा स्वभाव त्यांची कायमची ओळख राहील. जोपर्यंत हृदयात तक्रारींचा ढीग आहे तोपर्यंत कृतज्ञता निर्माण होऊ शकत नाही, आणि जिथे कृतज्ञता नाही तिथे आनंद अशक्य आहे. प्रत्येक नवीन सकाळ ही एक सुवर्ण संधी असते, भूतकाळातील दुःखांना सोडून पुन्हा हसण्याची. ज्याप्रमाणे सूर्य दररोज नवीन ऊर्जेने उगवतो, त्याचप्रमाणे आपणही जुन्या अंधारात अडकण्याऐवजी प्रकाशाकडे वाटचाल केली पाहिजे. कधी कधी यश उशिरा मिळते, परंतु ते नेहमीच योग्य वेळी येते. म्हणून संयम हा देखील सर्वोच्च आध्यात्मिक अभ्यासाचा एक प्रकार आहे. लक्षात ठेवा, खरा विजय इतरांना पराभूत करण्यात नाही, तर तुमच्या आतील भीती, आळस आणि रागावर विजय मिळवण्यात आहे. जग बदलण्याचा संकल्प करण्यापूर्वी स्वतःच्या विचारसरणीत बदल करा, कारण तीच सर्वात मोठी क्रांती आहे. खरी शक्ती इतरांना तुच्छ मानण्यात नाही, तर त्यांना पाठिंबा देण्यात आणि त्यांचे उत्थान करण्यात आहे. जर तुम्ही इतरांच्या उदयावर मत्सराने जळत असाल, तर ती आग प्रथम तुमचा स्वतःचा आनंद भस्म करेल. आयुष्यात जे गेले आहे ते विसरून जा. जे उरले आहे त्याचे कौतुक करा, आणि जे येणार आहे त्याचे उत्साहाने स्वागत करा. प्रेम तेव्हाच अर्थपूर्ण असते जेव्हा स्वार्थाचा एकही अंश नसतो, आणि त्याग तेव्हाच योग्य असतो जेव्हा कोणताही दिखावा नसतो. ज्याच्याकडे क्षमा करण्याची क्षमता असते तोच सर्वात बलवान असतो, कारण शांती क्षमेच्या गर्भातून जन्माला येते. नशिबाने जे काही दिले आहे त्यात समाधानी राहण्याची कला शिका. लोभ माणसाला कधीही आंतरिक शांती अनुभवू देत नाही. यशाचा खरा अर्थ म्हणजे बाह्य अशांततेतही तुमच्या अंतर्मनाची स्थिरता राखणे. जर कोणी तुम्हाला समजून घेऊ शकत नसेल तर दुःखी होऊ नका. कदाचित त्यांची जाणीव अद्याप त्या पातळीवर पोहोचलेली नसेल जिथे ते तुमचे सत्य पाहू शकतील. जीवनाचे सौंदर्य यात आहे की प्रत्येक पहाट नवीन आशा घेऊन येते, आणि प्रत्येक संध्याकाळ तुम्हाला हे जाणवून देते की जे गेले आहे ते आता फक्त एक अनुभव आहे. जे स्वतःचे अस्तित्व ओळखतात त्यांना आता जगाच्या स्तुतीची गरज नाही. तुमच्या मनाशी संवाद साधा. इतरांशी निरर्थक वाद घालण्यात ऊर्जा वाया घालवू नका. जीवनाला ओझे समजू नका. ती एक पवित्र संधी आहे, निर्माण करण्याची, शिकण्याची आणि देण्याची. जोपर्यंत तुम्ही श्वास घेता तोपर्यंत प्रयत्न करत राहा, कारण जडत्व हे अधोगतीचे मूळ कारण आहे. प्रत्येक मानवाच्या आत एक अनंत विश्व आहे, ते फक्त जागृत करण्याची आवश्यकता आहे. जे लोक परोपकारात गुंततात, देव स्वतः त्यांचे ढाल म्हणून रक्षण करतो.
जे लोक आपल्या मुलांचा आणि पालकांचा आदर करतात त्यांच्यासाठी जीवनाचा आभा कधीही कमी होत नाही. इतरांची निंदा करणे आणि त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा मदतीचा हात पुढे करणे चांगले आहे, कारण चांगली कृत्ये केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि तो हलका होतो. जर कोणी तुम्हाला दुखावले असेल तर ते अधिक सहनशील आणि बलवान होण्याची संधी समजा. लक्षात ठेवा, भूतकाळ ही एक कथा आहे, वर्तमान वास्तव आहे आणि जे येणार आहे ते एक शक्यता आहे. म्हणून वर्तमानात पूर्णपणे जगणे ही सर्वात मोठी प्रायश्चित्त आहे. आपण आपल्या आत लपलेल्या दैवी साराला ओळखतो तेव्हा खरे समाधान मिळते, ज्यातून प्रेम, करुणा आणि असीम शक्तीचा झरा वाहतो. मित्रांनो, आता आपण एका राजवंशाच्या कथेकडे वळूया, जिथे सत्य आणि नीतिमत्तेला जीवनापेक्षा जास्त महत्व होते. त्या प्रदेशाचे नाव सौरगड होते, जिथे त्याचा शासक राजा वीरेंद्र देव त्याच्या न्यायी स्वभावासाठी आणि दयाळूपणासाठी प्रसिद्ध होता. त्यांची पत्नी राणी सौम्या देवी नम्रता आणि शुद्धतेचे प्रतीक होती, ज्यांचे हृदय सतत जनहिताच्या भावनेने भरलेले होते. राजा आणि राणीला 2 प्रतिष्ठित पुत्र होते. मोठा मुलगा यशवर्धन हा धाडसी आणि धोरणी होता, तर धाकटा मुलगा अर्जवसेन हा अत्यंत नम्र आणि आध्यात्मिक होता. या राजघराण्याला देवावर अढळ श्रद्धा होती आणि प्रत्येक जीवावर करुणा होती. एकेकाळी 2 अत्यंत प्रतिष्ठित तपस्वी श्रेयानंद आणि चैतन्य आरशे हिमालयात तपश्चर्या पूर्ण केल्यानंतर सौरगड येथे आले. ते परमेश्वराचे नाव घेत आणि लोकांना धर्माचे सार समजावून सांगत प्रवास करत होते. शहराच्या हद्दीत प्रवेश करताच त्यांनी "मला दान द्या, मला दान द्या" असा जयघोष केला. त्यांची सौम्यता आणि तेजस्वीपणा पाहून नगरवासी म्हणाले, "हे ऋषीगण, तुम्ही या कडक उन्हात का त्रास सहन करत आहात? ही सौरगडची भूमी आहे. येथील राजा इतका उदार आहे की त्याच्या दारातून कोणताही भिकारी रिकाम्या हाताने परतत नाही." तपस्वी हसले आणि म्हणाले, "मुलांनो, जर राजा इतका सद्गुणी असेल तर आम्हाला त्यांच्या दर्शनाचा मार्ग दाखवा." श्रद्धावनातील रहिवासी त्यांना राजवाड्यात घेऊन गेले. तिथे पोहोचल्यावर ऋषींनी पुन्हा हाक मारली. राजा वीरेंद्र देव राजकीय कर्तव्यात व्यस्त होते, परंतु ऋषींचे आवाज ऐकून ते ताबडतोब आपल्या आसनावरून उठले आणि आपल्या सेवकांना आतिथ्य करण्यात कोणतीही चूक करू नये अशी आज्ञा दिली. सेवक बाहेर आले आणि ऋषींच्या पायाशी नतमस्तक होऊन म्हणाले, "हे महान ऋषी, कृपया मला आज्ञा द्या. तुम्ही भिक्षेत काय अपेक्षा करता? मी ते आत्ताच राजकोषातून आणतो." सेवकाचे शब्द ऐकून ते दोन्ही तपस्वी मंद हसले आणि म्हणाले, "बेटा, आम्ही काही सामान्य भिक्षू नाही. आम्ही तुमच्या स्वामीची दूरवरच्या प्रदेशात कीर्ती ऐकली आहे आणि त्याची सत्यता पडताळण्यासाठी येथे आलो आहोत. सौरगडच्या राजाचे शब्द दगडात कोरलेले आहेत असे आम्हाला ऐकले आहे. जा आणि तुमच्या राजाला सांगा की 2 पाहुणे दाराशी उभे आहेत आणि त्यांना भेटणे त्याच्यासाठी एक आध्यात्मिक भाग्य असेल." सेवकाने नम्रपणे राजाला सांगितले. राजा वीरेंद्र देव यांनी विलंब न करता आदराने त्यांना आत बोलावले. ऋषींनी दरबारात प्रवेश करताच राजाने आपले सिंहासन सोडले आणि त्यांच्या पाया पडून म्हटले, "हे महापुरुषांनो, आज माझे भाग्य जागृत झाले आहे. तुमच्यासारख्या संतांचे चरण यात धुळल्या लागले आहेत. कृपया तुमचे आसन स्वीकारा आणि या सेवकाला सेवा करण्याची संधी द्या." राजाने स्वतः त्यांचे पाय धुतले, आरती केली आणि हात जोडून विचारले, "गुरुवरा, मला आज्ञा द्या. मी तुमची कोणती इच्छा पूर्ण करू शकतो? अन्न, सोने, रत्ने किंवा तुम्हाला जे काही हवे आहे ते मी आनंदाने अर्पण करेन." मग ऋषीमुनी गंभीर स्वरात म्हणाले, "राजा, तुम्ही गोष्टी मागण्यापूर्वी आम्हाला वचन द्या की तुम्ही तुमचे वचन मागे घेणार नाही." न डगमगता राजाने उत्तर दिले, "प्रभू, रघुवंशाची परंपरा हे माझे कर्तव्य आहे. मी माझा जीव गमावू शकतो, पण माझा शब्द नाही. तुमची विनंती करण्यास मोकळ्या मनाने करा." मग ऋषीमुनी म्हणाले, "तर ऐका राजा, आम्ही वर्षानुवर्ष जंगलात तपस्या केली आहे. आता आम्हाला राजपदाचे सुख हवे आहे. म्हणून कृपया तुमचे संपूर्ण राज्य आणि सिंहासन आम्हाला दान करा." दरबारात शांतता पसरली, परंतु राजाचा चेहरा अबाधित राहिला. तो हसला. त्याने आपला मुकुट काढला आणि ऋषीमुनींच्या पायावर ठेवला. तो म्हणाला, "महाराज, आजपासून ही भूमी आणि हे लोक तुमचा विश्वास आहेत. माझी एकच विनंती आहे. मी या लोकांना माझ्या स्वतःच्या मुलांसारखे वाढवले आहे. कृपया त्यांचे कल्याण करा." ऋषीमुनी म्हणाले, "आता आपण या राज्याचे स्वामी आहोत आणि आमचा निर्णय असा आहे की तुम्ही त्याच्या सीमेत राहू शकत नाही. 2 राज्ये एकाच भूमीत राहू शकत नाहीत. जर तुम्ही इथे राहिलात तर लोक तुमची पूजा करतील. म्हणून तुम्ही आणि तुमचे कुटुंब सूर्योदयापूर्वी इथून निघून जावे." राजाने जड अंतःकरणाने म्हटले, "प्रभू, माझी मुले अजूनही निर्दोष आहेत, परंतु जर ही तुमची आज्ञा असेल तर मी ती मान्य करतो." ऋषीमुनींनी आणखी एक कडक अट घातली, "राजा, जेव्हा तुम्ही निघाल तेव्हा तुम्ही कोणत्याही शाही वस्तू, दागिने किंवा संपत्ती तुमच्यासोबत घेऊ शकत नाही. तुम्ही फक्त साध्या कपड्यांमध्ये निघून जावे." राजाने आपले डोके टेकवले आणि आज्ञा स्वीकारली. जेव्हा ते आतील खोलीत पोहोचले तेव्हा राणी सौम्यादेवी त्याला मुकुटाशिवाय पाहून आश्चर्यचकित झाल्या. राजाने त्यांची संपूर्ण कहाणी सांगितली.
राणीने संयम दाखवत म्हटले, महाराज, जर मला धर्माचे रक्षण करण्यासाठी माझ्या संपत्तीचा त्याग करावा लागला तर तो एक भाग्य आहे. मी आणि तुमचे पुत्र तुमच्या सोबत जाण्यास तयार आहोत. रात्रीच्या अंधारात एकेकाळी मखमली घालून झोपलेले राजघराणे खडकाळ रस्त्यांवर अनवाणी निघाले. ते घनदाट जंगलात पोहोचताच शांतता आणि जंगली प्राण्यांच्या गर्जनेने राणी घाबरली. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, महाराज, हे जंगल भयानक आहे. मुलेही थकली आहेत. आपण कुठतरी आराम करू शकतो का? राजाने आपल्या पत्नीचा हात धरला आणि म्हणाला, प्रिये, वेळ संपत चालली आहे. जर आपण सूर्योदयापूर्वी सीमा ओलांडली नाही तर माझे वचन मोडले जाईल. आपल्याला पुढे चालू ठेवावे लागेल. राणीने धाडस केले आणि परमेश्वराला हाक मारत ते पुढे चालू लागले. पहाटेच्या आधी त्यांनी सौरगडची सीमा ओलांडली आणि एका अज्ञात शहराकडे निघाले. त्यांची शक्ती कमी झाली होती, परंतु त्यांचा निर्धार हिमालयासारखा आढळ होता. बराच वेळ चालल्यानंतर ते एका लहानशा शहराच्या काठावर पोहोचले, जिथे एक जुनी सराय उभी होती. राजाने त्याच्या थकलेल्या कुटुंबाकडे पाहिले आणि सरायच्या मालकाकडे गेला आणि नम्र स्वरात म्हणाला, आई, आम्ही 4 प्रवासी आहोत. खूप दूरवरून येत आहोत. आमच्याकडे पैसे नाहीत, पण आम्ही कठोर परिश्रम करण्यास मागे पुढे पाहणार नाही. कृपया आम्हाला आश्रय द्या. त्या बदल्यात आम्ही तुमची सेवा करू. सरायची मालकीण स्वभावाने अत्यंत कठोर आणि लोभी होती. तिने राजाचे सुबक शरीरयष्टी आणि राणीचे प्रतिष्ठेचे निरीक्षण केले आणि तिला वाटले की ते उत्कृष्ट नोकर बनतील. ती म्हणाली, प्रभाषा, येथे राहण्याच्या बदल्यात तुला कठोर परिश्रम करावे लागतील. माझ्या काही अटी आहेत. पहिली, तुला दिलेले कोणतेही काम तू कोणत्याही वादविवादाशिवाय पूर्ण केले पाहिजे. दुसरी, तू कधीही सरायच्या बाहेर तुझ्या पूर्वीच्या ओळखीचा उल्लेख करू नकोस. जर तू तुझे रहस्य उघड केलेस तर तुला येथून लगेच हाकलून लावले जाईल. राजाने त्याच्या प्रतिष्ठेचे आणि त्याच्या कुटुंबाच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी तिच्या सर्व कठोर अटी मान्य केल्या. काम विभागले गेले होते. राजाला दररोज मध्यरात्री उठून जंगलातून लाकूड तोडायचे होते. राणी सौम्यादेवी स्वयंपाकघरातील सतत जळणाऱ्या चुलीजवळ उभी राहून प्रवाशांसाठी जेवण बनवायची होती. तरुण राजपुत्र यशवर्धन आणि अर्जवसेन यांना भांडी स्वच्छ करण्याची आणि फरशी झाडण्याची कामे सोपवण्यात आली होती. एकेकाळी सोन्याच्या भांड्यांमध्ये जेवण करणारे राजघराणे आता प्रवाशांची सेवा करण्यात मग्न होते. अशा प्रकारे 6 महिने गेले. एके दिवशी राजा जंगलात लाकूड तोडत असताना एक श्रीमंत आणि कामुक व्यापारी सरायात आला. भटियारांनी त्याचं स्वागत केले. जेव्हा राणी सौम्यादेवी अन्नाची थाळी घेऊन व्यापाऱ्यासमोर आली तेव्हा व्यापारी तिच्या अतुलनीय सौंदर्याने थक्क झाला. तो भटियारांना एकांतात म्हणाला, ही दासी काही सामान्य स्त्री नाही. मी तुला तिच्यासाठी 1 लाख सोन्याची नाणी देण्यास तयार आहे. फक्त ती माझ्या स्वाधीन कर. लोभी भटियारांनी संपत्तीच्या लोभाने प्रेरित होऊन एक धूर्त योजना आखली. त्याने राणीला सांगितले, सौम्या, नदीकाठी एक मोठे जहाज नांगरले आहे. आपल्याला ताबडतोब प्रवाशांना अन्न पोचवायचे आहे. राणी संकोचली म्हणाली, आई, मी तिथे एकटी कशी जाऊ शकते? भटियारांनी रागाचे नाटक केले आणि तिला तेथून जाण्यास भाग पाडले. राणी अन्न घेऊन जहाजात चढताच व्यापाऱ्याच्या इशाऱ्याने नांगर वाढवला आणि जहाज खोल पाण्यात निघून गेले. स्वतःला वेढलेले पाहून ती ओरडली, पण व्यापाऱ्याने तिला आधीच आपली मालमत्ता म्हणून स्वीकारले होते. तिच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी राणीने व्यापाऱ्याला इशारा दिला, अनितिमान, मी एका सत्यवादी राजाची पत्नी आहे. जर तू मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलास तर तू राख होशील. राणीच्या पवित्रतेमुळे आणि तेजामुळे व्यापाऱ्याचे शरीर उष्णतेने जळत होते. घाबरून त्याने राणीला त्याची धार्मिकतेची बहीण म्हणून स्वीकारले आणि 12 वर्षे तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. दरम्यान सरायमध्ये जेव्हा यशवर्धन आणि अर्जवसेन ही मुले त्यांची आई सापडली नाहीत तेव्हा ते रडू लागले. भटियारांनी त्यांना मारहाण केली आणि खोटे बोलले की त्यांच्या आईने त्यांना सोडून दिले आहे. राजा जंगलातून परतला तेव्हा मुलांनी रडून त्यांची दुर्दशा सांगितली. राजाने भटियारांकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्याचा अपमान केला आणि त्याला धर्मशाळेतून बाहेर ढकलले. राजाने त्याच्या दोन्ही मुलांना आपल्या हातात घेतले आणि जंगलात निघाला. नशिबाचा खेळ पहा. वेगाने वाहणारी नदी ओलांडताना राजाचा तोल गेला आणि तो वाहून गेला. गोंधळात एका मोठ्या सिंहाने धाकट्या मुलाला, अर्जवसेनला, जो तीरावर उभा होता, वाहून नेले. मोठा मुलगा यशवर्धन तीरावर एकटाच उभा राहिला. नशिबाने त्या आनंदी कुटुंबाचे तुकडे केले होते, पण जाको राखे सय्यान मार सके ना कोई. अर्जवसेनला एका शिकारीने सिंहाच्या तावडीतून वाचवले. यशवर्धनला एका धोबीने वाचवले आणि नदीत वाहून गेलेला राजा वीरेंद्रदेव एका दूरच्या शहराच्या किनाऱ्यावर पोहोचला, जिथे लोकांनी त्याला त्यांचा नवीन राजा निवडले. काळ पुढे सरकत राहिला आणि 12 वर्षे उलटून गेली. नशिबाने ठरवल्याप्रमाणे यशवर्धन आणि अर्जवसेन हे दोन्ही राजपुत्र अबता सद्गुणी तरुण बनले होते. मोठा मुलगा यशवर्धन धोबीने वाढवला होता, तर धाकटा अर्जव शिकारीने त्याचा स्वतःचा मुलगा म्हणून वाढवला होता. ते त्याच शहरात पोहोचले जिथे त्यांचे वडील राजा वीरेंद्रदेव गादीवर परतले होते.
राजाने आपले सैन्य वाढवण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. दोन्ही भाऊ त्यांचे शौर्य दाखवून राजाच्या सैन्यात उच्च पदांवर पोहोचले. जरी ते एकमेकांना ओळखत नसले तरी त्यांच्या रक्ताच्या वंशामुळे ते मित्र बनले होते. एके दिवशी तोच व्यापारी त्याच शहराच्या किनाऱ्यावर आपले जहाज घेऊन पोहोचला, जिथे राणी सौम्यादेवी 12 वर्षे तिची प्रतिष्ठेचे रक्षण करत राहत होती. तो व्यापारी राजाला वीरेंद्रदेव भेटला आणि त्याच्या जहाजाचे रक्षण करण्यासाठी 2 रक्षकांची विनंती केली. राजाने तेथे त्याचे 2 आवडते सेनापती यशवर्धन आणि अर्जव नियुक्त केले. रात्रीच्या शांततेत जहाजाचे रक्षण करताना दोन्ही तरुण त्यांचा कंटाळा कमी करण्यासाठी त्यांच्या भूतकाळातील गोष्टी सांगू लागले. जवळच तिच्या खोलीत बसून राणी सौम्यादेवी ऐकत होती. ते त्यांचे अनुभव सांगत असताना राणीचे हृदय धडधडू लागले. जेव्हा एकाने त्याच्या आईला सरायमधून कसे नेण्यात आले आणि दुसऱ्याने त्याचे वडील नदीत कसे वाहून गेले हे सांगितले, तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिला जाणवले की जहाजाचे रक्षण करणारे तरुण दुसरे तिसरे कोणी नसून तिचे स्वतःचे हरवलेले प्रियजन होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा राजा वीरेंद्रदेव स्वतः जहाजाची पाहणी करण्यासाठी आले, तेव्हा राणीने व्यापाऱ्याद्वारे त्यांची ओळख उघड केली. वर्षानुवर्षे दुःखानंतर त्या दिवशी राजा, राणी आणि त्यांचे दोन्ही पुत्र पुन्हा एकत्र आले. सत्य आणि नीतिमत्तेचा विजय झाला आणि अधर्माचा नाश झाला. मित्रांनो, या महान गाथेनंतर भगवान कृष्ण म्हणतात की जीवनात चढ उतार येतीलच, परंतु शेवटी विजय त्याचाच होतो जो अविचल राहतो. लक्षात ठेवा, तुमची खरी किंमत तुमच्या पदावरून नाही तर तुमच्या चारित्र्याने ठरवली जाते. काही लोक तुमचे हृदय तोडल्यानंतरही गप्प बसतील, पण अनुभव शिकवतो की एक निष्ठावंत मित्र हजारो स्वार्थी नातेवाईकांपेक्षा चांगला असतो. जर देव तुम्हाला उच्च शिखरावर बसवू शकतो, तर तो तुमची परीक्षा घेण्यासाठी एका क्षणात सर्व काही परत घेऊ शकतो. मी कोणावरही रागावत नाही. मी त्यांच्या प्राधान्यक्रमांवर आधारित त्यांना खास वरून सामान्य असे खाली आणतो. जीवनात तुमच्याकडे कोण येते हे महत्वाचे नाही, तर शेवटपर्यंत तुमच्यासोबत कोण राहते हे महत्वाचे आहे. जर तुम्हाला किनारा सापडला नाही तर दुःख करू नका, परंतु इतरांना बुडवून पोहायला कधीही शिकू नका. जेव्हा एखादी व्यक्ती अंतर्गतरित्या तुटलेली असते, तेव्हा त्यांची शांती त्यांची ओळख बनते. प्रेम तेव्हाच अर्थपूर्ण असते जेव्हा एखाद्या पुरुषाला प्रेम मिळते आणि स्त्रीला आदर मिळतो. जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी त्याग करायचे असेल तर इतरांकडून जास्त अपेक्षा करणे थांबवा. लोक तुमच्या आयुष्यात एका उद्देशाने येतात. काही तुमची परीक्षा घेतील, काही तुमचे शोषण करतील आणि काही तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ शिकवतील. माझा भ्रम होता की तुम्ही माझे साथीदार आहात. तुम्ही माझ्यासोबत चालत होता, पण तुम्ही दुसरे काहीतरी शोधत होता. अंतिम सत्य हे आहे की जो काही वेळ शिल्लक आहे तो निरर्थक पश्चाताप करण्यात वाया घालवू नका. जे तुम्हाला एकटे सोडतात त्यांनी तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण आहात हे सिद्ध केले पाहिजे. गीतेचा सारांश म्हणजे स्वतःला तुमच्या आनंदाचे केंद्र बनवणे आणि काम करत राहणे. मित्रांनो, आजच्या सादरीकरणासाठी एवढेच. आम्हाला खात्री आहे की ही कथा आणि हे विचार तुमच्या हृदयाला स्पर्शून गेले आहेत. अशा दिव्य चर्चा आणि कथांसाठी आमच्या श्रीकृष्णवाणी चॅनलशी जोडलेले राहा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहून तुमची भक्ती व्यक्त करा. दुःखात आपलेच हात आपले अश्रू पुसतात, पण सुखात मात्र टाळ्या वाजवायला हजारो हात येतात. हेच आयुष्याचं सत्य आहे. संकटात कुणीच नसतं, पण आनंदात सगळं जग सोबतीला असतं. नात्यांची खरी परीक्षा परिस्थिती बदलल्यावरच होते, कारण सुखाच्या वेळी गर्दी असते, पण दुःखात सोबत देणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतात. म्हणून गोड बोलण्यावर नाही तर वाईट वेळेत दिलेल्या साथीवर नाती ओळखा. आधी स्वतःला सिद्ध करा, मगच प्रेमाचा विचार करा. कारण आजच्या जगात लोक चांगल्या माणसापेक्षा चांगल्या भविष्याला आणि पैशाला जास्त महत्व देतात. आपण काही लहान मूल नाही आहोत की कोणाचे डावपेच कळणार नाहीत. सगळं समजतं, फक्त शब्दांनी नाते तोडायचे नाही म्हणून आपण गप्प असतो. माणूस जसा मोठा होतो तसा बालपण विसरतो. लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरतो. स्वतःला मुलं झाली की भावंडांना विसरतो. श्रीमंत झाला की गरिबांना विसरतो. आणि जेव्हा म्हातारपण येतं तेव्हा त्याच जुन्या आठवणी काढून रडत बसतो. पैसा आणि रूपाचा कधीच गर्व करू नका, कारण काळाचा एक घाव सगळा अहंकार तोडून टाकतो. 108 मण्यांची माळ ओढताना मन इथे तिथे भटकतं, पण 500च्या नोटा मोजताना मात्र मन एकदम शांत आणि एकाग्र असतं. विचार करा, चूक नक्की कुठे आहे? आयुष्यात एक गोष्ट नक्की घडते, जिथे फसवणुकीची अजिबात शक्यता नसते तिथेच माणूस फसतो. अडचणी तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. फरक फक्त इतकाच की काही लोक त्या लपवण्यात हुशार असतात. एकच ध्येय तुम्हाला यशापर्यंत नेऊ शकते, पण अनेक इच्छा तुम्हाला भरकटवू शकतात. आयुष्यात ओळख मोठ्या लोकांशी नाही तर साथ देणाऱ्या लोकांशी असली पाहिजे. स्वतःला सावरण्यासाठी कधी कधी काही नाती तोडणे गरजेचे असते. ज्याला आपलं दुःख ओरडून सांगावं लागतं तो माणूस तुमचा कधीच नसतो. कुणासोबत हसण्यापेक्षा कुणासमोर रडता येणे ही खूप मोठी गोष्ट आहे. माणसं आता कॅलेंडरच्या तारखांसारखी बदलू लागली आहेत.
84 लक्ष योनींमध्ये फक्त माणूसच असा आहे जो पैसे कमवतो तरीही त्याचं पोट भरत नाही, आणि इतर कोणताही प्राणी कधी उपाशी मरत नाही. माणूस आकाशाकडे तेव्हाच बघतो जेव्हा त्याचं जमिनीवरचं काहीतरी हरवतं. वेदना होत असतानाही हसत राहणे आता गरजेचे झाले आहे, कारण उदास चेहरा पाहिला की लोक नको ते प्रश्न विचारतात. एकटा राहणारा माणूस कोणाचे मन जिंको अथवा न जिंको, पण तो कोणाचे मन नक्कीच दुखवत नाही. नात्यांचा कधीच गैरवापर करू नका, कारण नाती खूप मिळतील, पण चांगली माणसं वारंवार भेटत नाहीत. प्रेम हृदयाने केले जाते, डोक्याने तर फक्त व्यापार होतो. जेव्हा हे आयुष्यच आपली साथ सोडणार आहे, तेव्हा लोकांकडून काय अपेक्षा ठेवायची? चांगले बनणे आणि चांगले असणे यात खूप फरक आहे. लोक चांगले बनण्याचे नाटक करून दुसऱ्यांच्या भावनांशी खेळतात, पण जे खरोखर चांगले असतात ते दुसऱ्यांचे आयुष्य सावरतात. सगळी संकटे परीक्षा समजून सहन करा, तुमचे व्यक्तिमत्व उजळून निघेल. एकटेपण ही या जगाची शिक्षा असू शकते, पण एकांत मात्र वरदान आहे. दुसऱ्यांचा राग आणि स्वतःची बुद्धी प्रत्येकाला जास्तच वाटते. कितीही जीव लावा, एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक बदलतातच, मग ते आज असो वा उद्या. जे लोक तुम्हाला म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही, समजून जा की त्यांच्या महत्वाच्या लोकांच्या यादीत तुम्ही नाही आहात. प्रत्येक गोष्ट वेळेवर संपते, फक्त एक प्रेमच असं आहे जे कधीच म्हातारं होत नाही. आयुष्यात बोलत राहा, कारण तुमच्या शांत राहण्याला लोक तुमची संमती समजतात. जे विचार केला होता ते घडले नाही, आणि जे घडत आहे त्याचा कधी विचारच केला नव्हता. स्वतःच मत मांडणे गरजेचे आहे, नाहीतर तुम्ही गप्प राहाल आणि लोक तुमच्यावर राज्य करतील. मूर्ख माणूस स्वतःचे नुकसान करतोच, पण जो त्याला मदत करायला जातो त्याचेही नुकसान करतो. पैसा कमी असेल तर दिवसभर चिंता असते, आणि जास्त असेल तर रात्रभर झोप लागत नाही. लोक म्हणतात धर्म पैशापेक्षा मोठा आहे, पण मंदिरात सुद्धा लवकर दर्शनासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. माणूस तोच असतो, फक्त परिस्थिती त्याचा स्वभाव बदलून टाकते. पुस्तकांसारखं माझं आयुष्य आहे, शब्दांनी भरलेलं पण अगदी शांत. जेव्हा तुम्हाला कळतं की ज्याला तुम्ही सर्वस्व मानताय त्याच्या नजरेत तुमची काहीच किंमत नाही, तेव्हा खूप त्रास होतो. सगळे धडे फक्त शाळेत किंवा पुस्तकात मिळत नाहीत, काही धडे आयुष्य आणि नाती शिकवतात. नात्यांना तडा गेला की जोडणारे कमी आणि आग लावणारे जास्त भेटतात. तुम्ही किती कमवता हे सगळे विचारतील, पण कसे कमवता हे कोणीच विचारणार नाही. कुणाला जास्त शहाणपण शिकवायला जाल तर तो तुमचा शत्रू बनेल. गुगल मॅपवर जगाचा रस्ता सापडेल, पण धर्माचा आणि सत्याचा रस्ता फक्त भगवद्गीतेमध्येच सापडेल. वाईट लोकांची एकच ओळख असते, तुम्ही त्यांना जेवढा मान द्याल ते तुम्हाला तेवढाच त्रास देतील. जेव्हा फोन एका वायरने बांधलेला होता तेव्हा माणूस मुक्त होता, आज फोन मुक्त झालाय पण माणूस फोनचा गुलाम झालाय. जेव्हा आयुष्य पणाला लागलेलं असतं तेव्हा वेग दुप्पट होतो. एकटे कमवत असाल आणि पूर्ण घर खात असेल तर गर्व करू नका, उलट देवाचे आभार माना की देवाने तुम्हाला या लायक बनवले आहे. हिम्मत हरू नका, अजून खूप पुढे जायचं आहे. ज्यांनी म्हटलं होतं तुझ्याने होणार नाही, त्यांनाच करून दाखवायचं आहे. नात्यांची किंमत करायची असेल तर वेळेवर करा. झाड वाळल्यावर त्याला पाणी घालून उपयोग नसतो. कुणावर जास्त दिवस नाराज राहू नये, पण ज्याला आपली गरजच नाही त्याच्याशी जबरदस्तीने नाते ठेवण्यातही अर्थ नाही. समस्या प्रत्येकाला आहेत, पण प्रत्येकाला स्वतःचीच समस्या मोठी वाटते. फक्त फसवणूक करणे म्हणजे धोका नाही, तर आपलेपणाचे नाटक करणे हा त्याहून मोठा धोका आहे. माझ्या चुका मला सांगा, जगाला सांगू नका, कारण सुधारायचे मला आहे, जगाला नाही. पुण्य संपल्यावर राजाला सुद्धा भीक मागावी लागते, म्हणून कुणाची फसवणूक करून आत्मा दुखावू नका. तुटलेल्या गोष्टी नेहमी त्रास देतात, मग ते मन असो, झोप असो, विश्वास असो किंवा अपेक्षा. कर्माचा हिशोब इतका अचूक असतो की आपले जमा केलेले पुण्य कधी संपले हे कळत सुद्धा नाही. काही लोक म्हणतात स्त्रीला स्वतःचे घर नसते, पण सत्य हे आहे की स्त्रीशिवाय घराला घर पण नसते. दिवे मंदिरात पेटतात, पण अंधार मात्र माणसाच्या मनात असतो. जो फक्त बोलायला जाणतो तो हुशार नसतो, जो कुठे शांत राहायचे हे जाणतो तो खरा ज्ञानी असतो. हसणाऱ्या लोकांची संगत अत्तरासारखी असते, काही नाही विकत घेतले तरी सुगंध सोबत येतोच.